पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द शेत शिवारात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटच्या पावसाने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले आहेत, परंतु अनेक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिले असल्याचे उघडकीस आले आहे। पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द येथील देवीदास सीताराम पाटील यांच्या 5 एकर क्षेत्रावर केळी व टरबूजची लागवड केली आहे। पीक परिस्थिती चांगली असताना अचानक झालेल्या गारपीटच्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे प्रशासनातर्फे करण्यात आले, परंतु अनेक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया गेला आहे। निसर्गाने शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले, त्यात प्रशासनाकडूनही शेतकऱ्यांना पंचनामा न करता वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार उघडकीस आले आहे। तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। सीताराम पाटील, सारोळा खुर्द। माझ्या क्षेत्रात केळी आणि टरबूज लागवड केलेली होती। वारा वादळ गारपीट पाण्यामुळे नुकसान झालं। केळीचं करपटले पानं, टरबूज फुटले, तरी त्याचा पंचनामा झालेला नाही। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आपले किती एकरचे होते आणि 5 एकर क्षेत्र होतं। ते किती दिवसाचं पीक होतं? ते जवळ म्हणजे 2.5 महिन्याचं टरबूजचं पीक होतं आणि आता 1 वर्ष तर केळीला लागेल। हंगामाचं कुठलंच उत्पन्न आलेलं नाही, ते नुकसान झालं। परत ह्या हंगामी रब्बीचं टरबूज व केळी एकदम चांगलं पीक ठेवलेलं होतं, खर्च भरपूर झालेला आहे। तरी हे भगवंताने गारपीटमुळे हे नुकसान झालेलं आहे। माझं काय मागणी आपली प्रशासनाकडे? तरी प्रशासनाने पंचनामा केला पाहिजे, नुकसान भरपाई झाली पाहिजे। आमदार साहेबांना ही विनंती आहे।